Preview. केलं पाणी संस्थांना 13% रिफंड पैसे द्यायचं काम आम्हीच केलं। डिस्ट्रिक्ट कंझ्युमर कोर्ट सुरू करणारं देशात आमचं पहिलं महाराष्ट्र राज्य होतं। अध्यक्षांमध्ये मोठी यादी आहे, आता वेळ कमी, आपण मगाशीच सांगितलं त्यामुळे बाकीची यादी वाचून वेळ घेत नाही। पण अध्यक्षांमध्ये 12 वर्षात महागाई सावरकर किती वाढली, पेट्रोल डिझेलचे दर कमी होणार का नाही? आता अध्यक्ष महोदय, आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव $78 प्रति बॅरेल आहे, पण देशातील सरकारने काही कपातच केलेली नाही, दर खाली गेले। आता डॉलर बॅरलचे दर ताबडतोब दर कमी झाले पाहिजेत। अध्यक्ष महोदय, नेमकं लोक मध्यमवर्गीय आणि सगळ्यांच्या खिशातून पैसे काढायचा जो उद्योग भारतभर चालू आहे, कर पेट्रोल आणि डिझेल आणि गॅसवर लावून, अध्यक्ष महोदय 240-45 लाख कोटी रुपयाचं कर्ज भारतावर आहे। आपणही आता 11 लाख कोटीच्या पलीकडे गेलेलो आहे। त्यामुळे अध्यक्ष महोदय, समस्या ही आहे की हे कर्ज फेडायचं कसं? तर पेट्रोल आणि डिझेलच्या करातनं जे पैसे गोळा करता तुम्ही, त्यातनं तुम्ही आता कर्ज फेडायचं काम करताय। अध्यक्ष महोदय, महागाई एवढी वाढली आहे, 60 रुपयाचं पेट्रोल 112च्या वर गेलंय। इथेनॉलचे प्रमाण जास्त वाढल्यावर आम्हाला वाटलं जरा पेट्रोल दर होईल, कमी होईल, पण तसं काय होत नाही। डिझेल मिळत नाही म्हणून शेतकरी त्रस्त आहे। डिझेलला, आपल्या ट्रॅक्टरला डिझेल घालायला अनेक ठिकाणी रांगा लावून माणसं भेंडाळली, पण अध्यक्ष महोदय डिझेल मिळत नाही अशी परिस्थिती आहे। महाग तर डिझेल झालेलंच आहे। अध्यक्ष महोदय, आता काही झालं तर पाकिस्तानमध्ये 400 रुपये पेट्रोलला दर गेला। आता कोण गेले पाकिस्तानमध्ये? तुमचा संबंध पाकिस्तानची असला तर आम्हाला माहीत नाही, पण आम्हाला काय माहिती, आम्हाला आमचा विषय, आम्हाला इथं आटपणं सगळं, आणि पाकिस्तानला जाऊन त्यांच्या पेट्रोलचा दर सांगायचा आम्हाला, ही तुलना योग्य नाही। आपली तुलना आपल्याशीच केली पाहिजे। अध्यक्ष महोदय, माझ्या माहितीनं या जगात, आशिया खंडात भारताची करन्सी रुपया हा आशियातील सर्व देशांपैकी सगळ्यात वीक परफॉर्मन्स आपल्या भारतीय रुपयाचा झालेला आहे। Preview.